छत्रपती संभाजी महाराज की जय। ज्या मुलांचं ग्राउंड झालेलं आहे आणि त्यांचं बाकी आहे त्यांना तारीख पण मिळत आहे दुसरे 5 किलोमीटर झाल्यानंतर ताबडतोब मिळते नाश्त्याला केळी आणि सगळं मॅनेजमेंट खूप छान आहे. 500 मीटरवर सरांनी व्यवस्था केलेल्या पाण्याची गुलगुंडीची. मित्रांनो नमस्कार. आजच्या काळात कुणी अधिकारी परीक्षा देण्याकरता आलेल्या हजारो उमेदवाराच्या चहा नाश्तापासून जेवणाची सोय एवढेच नाही तर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून निःशुल्क सोय करून देते असे जर तुम्हाला कुणी सांगेल तर तुम्हाला यावर विश्वास होणार नाही. आणि वास्तविक आहे, कुणालाही विश्वास होणार नाही. जेव्हा मला याबाबत माहिती झाली तेव्हा सुरुवातीला मलाही यावर विश्वास झाला नाही, परंतु जेव्हा हे सर्व तपासल्यावर खरंच दिसून आले की त्या अधिकाऱ्याने SRPFच्या भरती प्रक्रियेत येणाऱ्या हजारो उमेदवाराकरता सर्व निःशुल्क सोय करून दिली आणि खरंच तो अधिकारी सन्मानाचा धनी आहे. तर तो कोण आहे? तर नाव ऐकून खरंच वाटेल की असही व्यक्ती या युगात आहे. तर ते आहेत वरणगाव येथे सुरू असलेल्या भरतीचे प्रमुख DCP विक्रम साळी असे त्या मानवी कृती करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. संभाजीनगर येथील वरणगावमध्ये SRPFच्या 291 पदाकरता 74,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया 16 मार्च 2026 पासून सुरू झाली असून दररोज 1000 उमेदवारांना बोलविण्यात येते. तुम्हाला माहीत आहे की अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांची परगावामध्ये वेळेवर कशी गैरसोय होते. जेवणाची सोडा प्यायला पाणीही नसीब होत नाही आणि अशामुळे पूर्वीपासूनच अडचणीत असलेल्या उमेदवाराला मनस्ताप वाढते. आणि ही गैरसोय तेथील भरती प्रमुख DCP विक्रम साळी यांना जाणवली आणि त्याच्यामधला मानव जागृत झाला. त्यांच्या मनाला मायेचा पाझर फुटला आणि अख्ख्या महाराष्ट्रात कधी असे कुणी केले नाही आणि कधी असे झाले नाही तशी वास्तविक कृती DCP विक्रम साळी यांनी करून दाखवली. तर त्यांनी काय केलं तर विक्रम साळी यांनी उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी परिसरातील NGOच्या सहकार्य घेतला. त्यांनी परिसरातील NGOशी चर्चा केली आणि त्यांनी त्याबाबत कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले. शेवटी संभाजीनगर येथील गुरुद्वारा कमिटी आणि एस्कॉन मंदिर यांनी हे मानवीय कार्य करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले व विक्रम साळी यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सहकार्याने सकाळी चहा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि राहण्याची सोय अशी संपूर्ण व्यवस्था करून दिली. या भरती प्रक्रियेमध्ये सर्व श्रीमंत येतात असे नाही तर अनेक गरीब, गरजू व बेरोजगार युवकही या भरती प्रक्रियेत आपले नसीब आजमावण्याकरता येतात. परंतु कधी कधी पैशाच्या अभावी त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि रात्री उपाशीही झोपावं लागते. आपण हे अनेक वेळ पाहिलेलं आहे. परंतु विक्रम साळी यांनी NGOच्या सहकार्याने संभाजीनगर येथील शौर्य श्रद्धा मंगल कार्यालयात राहण्याची उत्तम सोय करून दिली, जेवणाची सोय करून दिली, चहा पाण्याची सोय करून दिली. आणि एवढ्यावरच विक्रम साळी थांबले नाही तर रात्रीला स्वतः येऊन त्या उमेदवारांची सर्व माहिती घेतली, त्यांना परिवारासारखी वागणूक दिली, परिवारासारखी त्यांची विचारपूस केली. त्यांनी गैरसोय होतो की काय याबाबत सर्व त्यांच्या दररोज येऊन त्यांची माहिती घेतली आणि परीक्षेबाबत त्यांना मार्गदर्शनही करतात. मित्रांनो, अशीही माहिती मिळालेली आहे की एक उमेदवार पायात चप्पल घालून मैदानात धावत होता. हे विक्रम साळीला पाहून झाले नाही आणि त्यांनी त्वरित त्याला नवीन बूट घेऊन दिले. मित्रांनो, खरंच यावर विश्वास बसत नाही. याची दखल महाराष्ट्रातील अग्रेसर मीडियानेही घेतलेली आहे. हे सर्व भावनिक कार्यामुळे भरतीच्या ठिकाणी आनंदमय वातावरण निर्माण झाले. तर परिसरात या संकल्पनेबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळते. अशा स्वार्थी युगात असे महाराष्ट्र राज्याच्या सेवेत अधिकारी आहेत यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. परंतु अशा सेवाभावी वृत्तीमुळे खऱ्या अर्थाने लोकभिमुख प्रशासन घडते. समाजात अधिकारी म्हणजे केवळ नियम पाळणारा नव्हे तर समाजाची जबाबदारी ओळखून काम करणारा सेवक आहे. हे विक्रम साळी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. त्याच्या या कार्याबद्दल परिसरात चर्चेला महत्त्व आलेलं आहे आणि अशा मानवीय कृत्याबद्दल विक्रम साळीला BBG न्यूज कडून सलाम आहे. अतिशय संवेदनशील विद्यार्थ्यांबद्दल काळजी असणारे सन्माननीय DCP विक्रम साळी साहेब ज्यांनी मुलांची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांच्या कार्याला देखील